पण जेव्हा मला जर काय वाटतंय की ह्याच्यावरती बोललं पाहिजे तर आपण ते तेवढंच बोलतो. मग ते समाजात कसं जाईल? मला वाटते ते मला बोलायचं ना, ते मी कसं बोलू शकतो? तर मग विचार केला की हा एक चांगला विषय म्हणजे आहे पोस्टर बॉयचा, की आपण त्या पोस्टरवरती लिहून आपल्या मनात असणारी गोष्ट आपण लोकांपर्यंत स्टेट पोहोचवू शकतोय. कारण मुलींच्या अपेक्षा खरंच वाढल्यात. म्हणजे 2 BHK पाहिजे, पैसेवाला पाहिजे, गव्हर्नमेंटवाला पाहिजे. तर आपल्या आई-बाबांनी कधी हा विचार केला नव्हता ना. पण तुम्ही कोकणातून आज कोकण दाखवून मोठे झालात. YouTubeवरती चांगले पैसे कमवतात. कमवा. मला जेलसी फील होत नाहीये. पांडू नाही तो पांडुरंग आहे. विठेवर नाही तो वाटेवरती उभा आहे. तो पोलिसांबरोबर केलेला मी पहिला माझा पोस्टर होता लॉकडाऊनमधला. मी मार्केटमध्ये सुद्धा जेव्हा फिरतो तेव्हा दुकानवाल्यांशी म्हणा तर मराठीतच बोलतो. आणि आत्ता जे काही आहेत ना अमराठी लोक जे गुजराती मराठी ते लोक माझ्याशी मराठीतच बोलतात. नमस्कार, अविरत एंटरटेनमेंटमध्ये मी मयूर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजपासून आपण एक नवीन सेगमेंट सुरू करत आहोत. त्याचं नाव आहे आई शपथ इन्फ्लुएन्सर. तर मित्रांनो, आता इन्फ्लुएन्सर म्हटलं की नाच गाण्यांवर रील बनवणारे किंवा अंग प्रदर्शन करून रील बनवणारे किंवा मग काहीतरी ज्याला आपण क्रिंज मटेरियल म्हणतो असं काहीतरी पोस्ट करणारे इन्फ्लुएन्सर आपल्या डोक्यामध्ये लगेच येतात. पण आम्ही या सेगमेंटमध्ये तशा इन्फ्लुएन्सर बरोबर बोलणार नाही आहोत. आमचं असं मत आहे की आपलं जे फेम आहे त्या फेमचा वापर जर आपण समाजामध्ये काही गोष्टींमध्ये बदल घडवायला केला तर त्याचा जास्त उपयोग होईल आणि मग ते खऱ्या अर्थाने इन्फ्लुएन्सर ठरतील. जो पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स समाजावर करतो तो खऱ्या अर्थाने इन्फ्लुएन्सर आहे असं आम्हाला वाटतं. तर आता आपल्यासोबत आहेत एक असे इन्फ्लुएन्सर की ज्यांनी न बोलता बरंच काही केलंय. म्हणजे असं म्हणतात की बरेच जण बोलत राहतात पण काही होत नाही. आपला मित्र जो आज आपल्यासोबत आलेला आहे तो न बोलताही बरंच काही बोलून गेलेला आहे, बरंच काही करून गेलेला आहे. आपल्या सगळ्यांचे आवडते सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारे पोस्टर बॉय चेतन. नमस्कार चेतन, कसं आहेस? मी मस्त आहे. तू कसं आहेस? मी मस्त. तर चेतन, हे आपलं नवीन सेगमेंट आणि तुला पहिल्यांदा आम्ही बोलवलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की तू एकंदरीत जे काही काम केलेलं आहे ते खऱ्या अर्थाने आम्हाला वाटतं की ते खऱ्या अर्थानं इन्फ्लुएन्स करणार आहे, समाजावर इन्फ्लुएन्स टाकणार आहे. ते कुठून आलं? म्हणजे पोस्टर बनवणं आणि मग पोस्टर बॉय चेतन नेमकं आलं कुठून? ॲक्च्युली सुरुवातीला असं वाटायचं की समाजासाठी काहीतरी काम करावं. तर त्यामुळे मला असं वाटत होतं की काय करू शकतो. आपल्याकडे प्लॅटफॉर्म नव्हता आणि तेव्हा लागलं लॉकडाऊन. अच्छा. तर माझा मित्र आहे जो ॲडमिन आहे माझा मुकुंद पारसेकर, तो मला म्हणाला की आपण काहीतरी करू शकतो म्हणजे सोशल मीडियावरती. तर म्हटलं काय करायचं. तर तेव्हा माझे फोटोज वगैरे असे चांगले असायचे म्हणजे सोशल मीडियावर पोस्ट करायचो. तर तो म्हणाला की तुला ना फोटोसाठी खूप इंटरेस्ट आहे. तर म्हटलं असेच काहीतरी फोटोज तुझे आपण व्हायरल करूया. तर म्हटलं नक्की काय. तर तो बोलतो की तू आहे ना एक पोस्टर घ्यायचं, त्या पोस्टरवरती तू लिहायचं म्हणजे कंटेंट जे काय आपल्याला वाटेल ते आपण लिहायचं आणि चौकात उभं राहून त्याचे फोटोज काढून आपण व्हायरल करायचे. मला थोडंसं डेंजर वाटलं म्हणजे यार लोक काय म्हणतील ना. तर म्हटलं ठीक आहे करूया, ट्राय करूया. माझं पहिलं पोस्टर व्हायरल झालेलं, ते पोलीसवाल्यांबरोबर शूट केलं होतं आणि ते व्हायरल झालं. त्याच्यानंतर कॉन्फिडन्स वाढला की म्हटलं चला आता काहीतरी म्हणजे लोकांचा प्रतिसाद चांगला यायला लागला. तर म्हटलं करूया आपण. तर तिथून सुरुवात झाली ती झाली आतापर्यंत. म्हणजे आपल्याकडे एक फार मोठा रोग आहे की क्या सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. त्यातनं बाहेर पडून असं चौकामध्ये उभं राहणं आणि पोस्टर लिहिणं फार म्हणजे मुकुंद आणि तू मिळून सुरुवातीला जी काही कल्पना आहे ती फार छान रंगात आली आणि आज त्याचं फळ आलेलं आहे. हे जे पोस्टर लिहिणं आहे त्याच्यावरचा जो कंटेंट आहे मग त्याची काय संकल्पना असते? म्हणजे त्याच्यावर तुम्ही फार विचार करता की आता एखादी घटना दिसली तर चला लिहून टाकूया आणि मग पुढे बघूया काय होतंय? नाही, जेव्हा एखादा विषय येतो आपण बघत असतो लाईक आपण जेवताना TV लावतो म्हणजे न्यूज चालू असतं, त्या न्यूजवरती कुठला तरी विषय येतो तेव्हा आपण बघतो आणि आपण काय करतो तर आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा आपल्या फॅमिलीमध्ये डिस्कस करतो. तो तेवढ्या पुरताच मर्यादित राहतो. पण जेव्हा मला जर काय वाटतंय की ह्याच्यावरती बोललं पाहिजे तर आपण ते तेवढंच बोलतो. मग ते समाजात कसं जाईल? मला वाटते ते मला बोलायचं ना, ते मी कसं बोलू शकतो. तर मग विचार केला की हा एक चांगला विषय म्हणजे आहे पोस्टर बॉयचा, की आपण त्या पोस्टरवरती लिहून आपल्या मनात असणारी गोष्ट आपण लोकांपर्यंत स्टेट पोहोचवू शकतोय. ज्याने काय होणार आहे की लोकांच्या कमेंट्स आहे ना त्याच्यात लोकांचं पण आपल्याला काहीतरी प्रतिक्रिया करणार आहे तिकडे. तर मग अशा प्रकारे तो विषय आम्ही घेतो. मग विषय हातात घेतो त्यावेळेस आम्ही काय करतो, एखादा कंटेंट बनवला तो आम्ही त्या 4 मित्रांमध्ये किंवा माझा एक भाऊ आहे विनोद म्हणून त्याच्याकडे म्हणा, तर आम्ही असे स्प्रेड करतो पाठवतो की त्याच्यावर डिस्कस करतो की काय होऊ शकतं. म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया कशा असतील, चांगल्या असतील वाईट असतील, हे पण आम्ही 4ही बाजूने त्याचा विचार करून नंतर मग तो पोस्ट करतो.
म्हणजे जेणेकरून लोकांचं काही म्हणजे लोकांना काही वाईट नाही वाटलं पाहिजे किंवा असं काही असेल तर थोडंसं तुम्ही म्हणजे काळजी घेता की Yes. अंदाजा घेता की काय याचे पडसाद होऊ शकतात, चांगले वाईट. तर मग कोणतं आठवतं का तुला, म्हणजे कारण आता लॉकडाऊनला 4 वर्ष झाली, 4-1 वर्षापूर्वी तुझा हा प्रवास सुरू झाला, पहिलं व्हायरल झालेलं पोस्टर तुला अजून आठवतं का? हां, पहिलं तर कोविड मधले तर बरेच पोस्टर होते माझे तर व्हायरल झालेले आहेत. सांगता येणार नाही असं स्पेशली, पण बरेच व्हायरल झालेले आहेत. तो माझा पहिला जो झालेला ना तो पांडू नाही तो पांडुरंग आहे, विठेवर नाही तो वाटेवरती उभा आहे, तो पोलिसांबरोबर केलेला मी पहिला माझा पोस्टर होता लॉकडाऊन मधला. जो मी कोविडमध्ये सगळे आतमध्ये होते घरामध्ये आणि मी बाहेर होतो पोलिसांबरोबर, म्हणजे पोलीसवाले पण रोडवरती उभे राहून सगळं करतो. त्यावेळेस मी तो केलेला पहिला पोस्टर माझा प्रचंड व्हायरल झाला. तिथून मी बूम झालो, लाईक तिथून सुरुवात झाली. मग बाकी असे टाकत गेलो तसे झाले व्हायरल. तेव्हा काय माझे फॉलोअर्स पण नव्हते, पण त्या हिशोबाने बऱ्यापैकी व्हायरल झालेलो मी. मग आता ऑब्व्हियसली पोस्ट व्हायरल होते, लोकांच्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया येत असतील, तर कसं असतं म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स कसा असतो? लोकांचा रिस्पॉन्स खरं खूप चांगला असतो, कारण चांगल्या गोष्टी केल्या तर लोक नक्की डोक्यावरती घेतात. तर मला असं वाटतं की खूप चांगलं आहे, म्हणजे लोकांच्या कमेंट्स, परत लोकांचे मेसेज असतात किंवा समाजात जेव्हा मी जातो काही ठिकाणी जेव्हा बोलवतात त्यावेळी तेव्हा पण लोक भेटतात ना, तेव्हा लिटरली खूप लोक चांगलं म्हणजे कौतुक करतात, म्हणजे खूप चांगलं काम करतात. तर मला असं वाटतं की ही पोचपावती आहे आपल्या कामाची. तर चांगल्या प्रतिक्रिया. कसं आहे फेम मिळाल्यानंतर आता कसं वाटतं? म्हणजे काय की बरं वाटतं, म्हणजे फेम ते डोक्यावरती नाही घेते सेलिब्रिटीवाला वगैरे, कारण ते तेवढ्यापुरतं असतं. उद्या जर सोशल मीडिया बंद झालं तर मला कोणी विचारणार नाही आहे. तर त्याच्यामुळे फेम वगैरे घेत नाही आहे, कारण आपण सामाजिक लेवलला काम करतोय आणि समाजात आपण तसंच वावरलं पाहिजे, तसं आपण नॉर्मल राहतो तसंच. तर ते फेम वगैरे घेऊन चालणार नाही आहे. मला आहे ना तुझ्या म्हणजे मी तुझे सगळेच पोस्टर पाहिलेत, पण 2 पोस्टर आहेत तुझे, त्याबद्दल तू बोलावं असं मला वाटतं. एक तर पहिला आहे मराठीच्या मुद्द्यासंदर्भात तू केलेलं पोस्टर, आणि मग तुला एका राजकीय पक्षाच्या लोकांनी पण फार त्या संदर्भामध्ये तू सांगशील ते पुढे काय झालं? नाही, पक्षांचं असं नाही म्हणत, पण मराठी भाषेसाठी जे मी घेतलंय तर म्हणजे कौतुक मिळालं, फारच कौतुक यासाठी झालं कारण की मराठीमध्ये करतोय, इंग्लिशमध्ये पण करतो, असं नाही, मध्ये मध्ये करतो, हिंदी पण करतो. पण सुरुवातीला मी मराठीपासून चालू केलं, त्याच्यामागचं रिझन हे होतं की मराठी भाषा आपली तर ती आपली एक प्रमोट होते आणि त्याच्यामुळे ते आपलं मराठी असल्या कारणाने ते मराठी करायला जरा सोपं जातं आपल्याला. म्हणून मराठी म्हणजे का, कारण एकतर शिकलेला वर्ग पण आहे आणि एक मध्यम वर्ग पण आहे, जो काही त्यांना फक्त मराठी वाचता येतं. मग ते हा विषय ना शिकलेला पण वाचू शकतो म्हणजे मराठीमध्ये, आणि जो अनपढ असेल तर तोही वाचू शकतो. अनपढ नाही म्हणता ना, पण तो वाचू शकतो. त्या हिशोबाने आम्ही तो मराठीतच केला, म्हणजे सहज लोकांना ते यमक वगैरे जोडतात आणि ते इझिली लोकांना वाचायला पण ते बरं वाटतं, म्हणून मराठीमध्ये केलं आणि आपली भाषा प्रमोट होते. आणि आज मला अजून एक कौतुक वाटतं की मराठीमध्ये करता करता आज मला ना महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरतून पण मला फॉलो करतात. म्हणजे राजस्थानवरतून असेल, अनेक ठिकाणी, गुजरातवरतून, बऱ्याच ठिकाणी करतात. तर त्या लोकांचे ना मला मेसेज येतात की जेव्हा मराठी विषय त्यांना कळत नाही ना, मला विचारलं जातं की इसका मिनिंग काय, अजून काय हवं. एकदा तर विषय असा होता की एक जण मला लाईव्हमध्ये जॉईन झालेला, तेव्हा मला बोलतो की हर स्टेट में ना ऐसा बंदा रहना चाहिए की जो इस मतलब ह्या विषयावरती बोलतोय, हर म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये असायला हवा की आप जो कर ना बहुत अच्छा. आणि तो मराठीमध्ये बोलत होता आणि तो होता कुठून, बाहेरून, लाईक राजस्थान विषय तिकडून कुठे होता. त्याला कौतुक वाटत होतं की मी हे सगळं करतोय. मग मला असं वाटलं की आपण म्हणजे बरंच खूप चांगलं काम करतो आणि मराठी हे कळतंय. आणि आता त्यांना कळत नाही, त्याला आता शिकाय म्हणजे आता गुजराती वगैरे, मारवाडी वगैरे नाही लोक माझे आहेत फॉलोअर्स, तर ते लोक मला बोलतात आणि ते मराठी शिकतात आता, म्हणजे आपलं पोस्टर वाचून. तर थोडाफार कुठेतरी चेंज होतोय ना ह्या विषयातून. अजून काय म्हणू शकतो ना आपण, इन्फ्लुएन्सर म्हणजे हेच ना की लोकांना मराठी भाषा शिकण्यासाठी प्रभावित करणं, याच्यापेक्षा मोठं इन्फ्लुएन्स करणं. आणि अजून म्हणायचं झालं ना तर मी मार्केटमध्ये सुद्धा जेव्हा फिरतो तेव्हा दुकानवाल्यांशी म्हणा तर मराठीतच बोलतो. आणि आत्ता जे काय आहेत ना अमराठी लोक, जे गुजराती, मारवाडी, तर हे लोक माझ्याशी मराठीतच बोलतात. त्यामुळे मित्रांनो बघा, चेतन एक उदाहरण आहे. आपण आपल्या भाषेचा आग्रह धरला पाहिजे. आपल्या भाषेचा आग्रह म्हणजे दुसऱ्या भाषेला कमी लेखणं असं नाही, पण आपण आपल्या भाषेमध्येच बोललं पाहिजे. आपण आपल्या भाषेत जर नाही बोललो तर आपली भाषा वाढणार कशी, टिकणार कशी. त्यामुळे एक चेतनकडनं आपण आज हा संदेश तर नक्कीच घेतोय की बघा, त्याने इन्फ्लुएन्स केले लोकांना मराठी शिकायला, तर किमान आपण मराठी असून आपण आपली मराठी भाषा बोलू शकतो. दुसरं जे एक पोस्टर आहे आणि ते फार महत्त्वाचं मला वाटतंय की तू कोकणातला, बरोबर ना? आता कोकणामध्ये अनेक प्रकल्प येऊ घातलेले आहेत आणि कोकण म्हटलं की एक नैसर्गिक सौंदर्य असलेला, निसर्गानं नटलेला असा प्रदेश आहे आणि अजूनही आपलं कोकण पण जपलेलं आहे.
तर तिकडे जे प्रकल्प येऊ घालतायत आणि त्यातनं कदाचित भविष्यामध्ये आज जे आपल्याला कोकण दिसते ते दिसणार नाही अशी शक्यता आहे. पर्यावरणावर काम करणारे अनेक लोक बोलत आहेत. तुझं रिफायनरीच्या संदर्भामध्ये एक पोस्टर त्या संदर्भामध्ये झालं होतं आणि मग तू जे भूमिका घेत नाही त्यांच्यावर पण टीका केली होतीस. तर कसं म्हणजे तुला एकतर ही आत्यंतिक तळमळ आहे की मग तुम्ही स्ट्रॅटेजी म्हणून ते पोस्टर लिहिलं होतं आणि दुसरं मग तू काही जणांना टीका पण केली, त्याच्यानंतर काय वातावरण झालं? विषय असा होता की रिफायनरी ही केमिकल रिफायनरी होती. आता केमिकल रिफायनरी आल्यानंतर काय होणार, तर पूर्ण कोकणपट्टा जाणार, म्हणजे केमिकल होणार, तर काजू आंबे जे काय होतं आपल्या इकडे त्याचा पूर्ण नाश होणार आहे. तर त्या विषयावर काही लोक कॉन्टेंट क्रिएटर जे होते तर ती लोक काही लोक ते लोक सपोर्ट करत होते. आम्ही विरोध का करतो रिफायनरीला, का आम्हाला आमचं कोकण वाचवायचं आहे म्हणून आम्ही, कारण कोकण जगलोय, कोकणात माझा जन्म झालाय. तर कोकण काय असतं मला माहिती आहे. जर आज कोकण वाचलं तर उद्या माझी येणारी पिढी कोकण एन्जॉय करू शकते ना. लोक कुठून कुठून बाहेरून येतात कोकण फिरायला, आणि कोकणासारखं मला असं वाटतं कुठे फिरण्यासारखं ठिकाण नाही आहे. तर त्या विषयावरती मला असं वाटतं कोकण जपलं पाहिजे. आणि ही जी लोक जे आपण बोललो की आता त्यांना ट्रोल करत होतो किंवा त्यांना हे करत होतो, तर विषय असा होता की म्हणजे तुम्ही नाही बोललेलं बेटर असेल, की तुम्ही जे काम करता ते करा, ह्या विषयात तुम्ही पडूच नका ना. आणि बोलायचं झालं तर तुम्ही चांगल्या विषयासाठी बोला. ह्याच्यासाठी आपण का बोलत होतो की रिफायनरी होऊ दे नको, कारण की सगळं काय होणार होतं. मग आज हे युट्यूबर्स म्हणा किंवा हे कॉन्टेंट क्रिएटर जे रीला वगैरे बनवतात, तर रीला ज्या बनवतात ती लोक बनवा, मी त्याच्यासाठी नाही म्हणत आहे, पण तुम्ही कोकणातून आज कोकण दाखवून मोठे झालात, यूट्यूबवरती चांगले पैसे कमवा, मला जेलिसी फील होत नाही आहे. पण मी असं म्हणेन की तुम्ही जर आज तिथून वरती आलायत कोकण दाखवून, तर कोकणासारखा विषय जर आता धोक्यात जातोय तर कोकण वाचवण्यासाठी तुमचा काहीतरी हक्क असला पाहिजे. ऑब्व्हियसली तुम्ही कोकण दाखवून आला तर कोकणाबद्दल तर बोलायला हवं ना. हवं, तर बोलत नाहीयेत तुम्ही, नको त्या विषयांवरती बोलताय. तर मी म्हटलं हे कुठेतरी चुकीचं आहे म्हणून मी त्यांना बोलतो. नाही तर वैयक्तिक माझे असे काही वाद नाही आहेत त्यांच्याबरोबर, कोणाबरोबर नसावेत, नाही अजिबात नाही, कारण सगळे आपलेच आहेत. पण मला कुठेतरी खटकतं की असं नाही की म्हणजे मीच बोलतोय म्हणून तुम्ही पण बोला, पण कुठेतरी स्वतःने पण थोडंसं एक पाऊल उचललं तर काय वाईट असेल ना, मला असं वाटतं. कारण आज बघितलं तर कोकणावरती बरेच कंटेंट बनतात, रीला बनतात, परत तुमच्या युट्यूबवरती सगळं तुम्ही दाखवताय, आंबे फणस काजू. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही बोललं पाहिजे या विषयावरती, बस एवढंच. मग आता हे तू जे बोलत असतोस जे पोस्टरच्या माध्यमातून न बोलता बोलत असतोस, असा काही किस्सा घडलाय का ज्याच्यामुळे तुला असं वाटलं की बाबा इथं कुठे अडकलो, काय झालं, किंवा फारच बरं वाटलं, असा एखादा काही किस्सा? नाही, असा किस्सा वगैरे सगळं घडला नाही आहे. म्हणजे एकदा असं ना काय झालेलं, मी एक पोस्टर शूट करायचं होतं जेव्हा पोलीसवाल्यांवरती विषय होता. वरळीला का कुठेतरी एका ट्रॅफिक, तर त्या ट्रॅफिकवाल्यांना लेडीजने मारलं होतं. तर त्याच्यावरती आम्ही पोस्टर बनवत होतो. तर पोस्टर बनवण्यासाठी आम्हाला ट्रॅफिकवाले हवे होते पाठीमागे. तर आम्ही म्हटलं आता कुठे भेटतील. आम्ही कांदिवलीपासून स्टार्ट केलं, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला सरळ शोधत चाललं. सगळे खाकी वर्दीवाले होते. तर म्हटलं खाकी वर्दी नको, आपल्याला व्हाईट वर्दी असं हवं ट्रॅफिक. मग आम्ही विलेपार्लेला गेलो त्या ब्रिज खाली, आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला ट्रॅफिकवाले भेटले. सो गेलो आम्ही, उभे राहिलो. पोलीसवाले तर डायरेक्ट कसं बोलायचं, थोडी भीती वाटते. तो माझा ॲडमिन मुकून मला बोलतो अरे काय करूया, तर म्हटलं थांब बघू. मग वार्ता केली की आम्ही अशाच्या विषयावरती बोलतोय. त्यांनी सुरुवातीला आम्हाला जास्त म्हणजे महत्त्व नाही दिलं, बोलले ठीक आहे थांबा म्हणून. आम्ही थांबलो, ठीक आहे ना, त्यांचं ट्रॅफिकचं काम करत होते. त्याच्यानंतर साहेब आले, 3 स्टार होते, आलेत आणि मग आम्हाला घेऊन गेले आतमध्ये. त्यांचं येस, मग ते कॅबिनच्या इथे घेऊन गेलेत आणि बसवलं. त्याच्यानंतर त्यांनी पाणी दिलं, चहा दिली. मग मी ॲडमिनला बोलतोय आपला कॅमेरा पहिला बॅगमध्ये टाक, म्हटलं नाही तर जमा व्हायचं ना. आणि खूप घाबरलेलो आम्ही लोक, पहिल्यांदाच होतं सगळं काय नवीन. तर मग दिलं आणि म्हणतायत की चांगलं करतोस खूप काम आणि असंच करत राहा. पोस्टर दाखवलं, ते वाचलं, म्हणजे जा आता काय करायचं ते कर, शूट कर. लिटरली एवढं भारी वाटलेलं म्हणजे त्यावेळेस. म्हणजे आपण काहीतरी वेगळं समजत होतो, पण ते असतं ना पोलीसवाल्यांना, तुला वाटलं बकरे व हलाल करणे के पहिले जैसे पाणी पिला ते त्यांनी सांगितल्यानंतर मग जरा बरं वाटलं. म्हणजे यार खूप चांगलं काम करतो. ते बोललेत पण की खूप चांगलं काम करतोस, आम्ही बघत होतो. कारण ऑब्व्हियसली ते लोक असतात बंदोबस्ताला वगैरे, ते लोक मोबाईल स्क्रोल करत असतात, सगळं त्यांच्यासमोर असतात. तर मग त्यांनी कौतुक केलं, मग आम्ही शूट केला, त्यांनाही आवडलं. त्याच्यानंतर ते असं म्हणालेत की तुला कधी असं वाटलं की इथे येऊन काही शूट करायचं असेल तर नक्की ये, इथे कॅबिन आहे, इथे चहा पाणी सगळं ठेवलेलं असतं, तू कधी येऊन जाऊ शकतो. बोला अजून काय पाहिजे ना, काय आपल्या कामाची पोच पावती म्हणावं.
म्हणजे आपलं काम कुठपर्यंत पोहोचलंय Yes. हे तुला त्या दिवशी कळलं. बरेच प्रसंग आहेत असे, पण हा एक सुरुवातीचा आमचा एक चांगला अनुभव होता, म्हणजे जेव्हा आम्ही नवीन होतो तेव्हा. मग आणखीन पुढे काय तुझा विचार आहे, काय करायचा तर विचार? नवीन असं काय विचार म्हणजे काय, सोशलीच काम करायचं. कारण मला असं वाटतं की हे जे आपण काम करतो ना, ते लोकांच्या लक्षात राहणारं काम आहे. कारण रीला तुमच्या बनवतात, ते बरेच जण असं बनवतात, पण ते ना तेवढ्यापुरतं मर्यादित असतं तुमच्या. जेव्हा सामाजिक गोष्टी तुम्ही जेव्हा करता ना, त्या रिलेटेबल असतात, त्या लोकांना कायम लक्षात ठेवतात. म्हणजे मी असं कौतुक नाही करणार माझं, पण माझे पोस्टर पण जेव्हा आता लोकांना, माझे जुने पोस्टर लोक मला टाकतात, अजून पण ते मेन्शन करतात स्टोरीला वगैरे, तो विषय तो तेव्हाचा. कारण ते अमर आहेत ना, त्या गोष्टी ज्या आहेत, ते विचार जे आहेत ते अमर आहेत, ते काय संपणारे नाही आहे, ते वारंवार गोष्टी घडत राहणार आहेत. त्याच्यामुळे तेच पोस्टर माझे रिपीट होतात आणि ते व्हायरल होतात. तसं मला असं वाटतं की तुम्ही असं काम करायला पाहिजे की कॉन्टेंट क्रिएटर लोकांनी, की लोकांसाठी ते महत्त्वाचं असेल. म्हणजे आपण जेव्हा एखादी रील बघतो, 1.5 मिनिटाची रील असते किंवा 30 सेकंदाची, तर मला असं वाटतं ती मी जेव्हा बघत असतो तेव्हा मी म्हणतो की मला ह्याच्यातनं काय मिळणार आहे, मला काय मिळणार असेल तरच ती मी बघणार. मी जर माझा 1.5 मिनिटं का कशाला मी वाया घालवू ना. तर मला असं वाटतं की जर माझा हा विचार असेल तर मी असं म्हणतो की मी पण तेच केलं पाहिजे. माझ्या रीलमधनं किंवा माझ्या पोस्टरमधनं लोकांना काय भेटेल, मग ते कोणताही विषय असेल तर लोकांना काहीतरी भेटावं आणि असंच काहीतरी म्हणजे सामाजिक काम करत राहावं, हाच माझा आता हेतू आहे. तुझं जे काम आहे ते ऍक्च्युअली कसं डॉक्युमेंटेशन आहे घडलेल्या घटनांचं. त्याच्या हे पोस्टर आहे म्हणजे त्याच्या आजूबाजूला अच्छा ही घटना घडली आहे, ते एका इतिहासाचं डॉक्युमेंटेशन झाल्यासारखंच ते होतं की बाबा यावेळी या विभागामध्ये हा प्रश्न ज्वलंत होता. आता नुकतंच मला वाटतं तुझं काही फ्लायओव्हरच्या संदर्भातलं काहीतरी. फ्लायओव्हरचा नाही, आता आपण याचा एक व्हिडिओ टाकलेला जो खड्ड्यांचे विषय तर मी बरेच केलेत. कारण खड्डे मुंबईत एवढे झालेत ना की आता कळत नाही की रस्ता कुठे नाही खड्डा कुठे. काय मुंबईकरांना चंद्रावर जाणं सगळ्यांना शक्य होत नाही, त्यामुळे इथेच फील पण करून लोकांनी बोललं पण पाहिजे ना. लोक बोलत पण नाहीत. मला असं वाटतं की आपण म्हणजे हे राजकीय नेते असतील त्यांच्यावरती डिपेंड न राहता आपण बोललं पाहिजे. आपला हक्क आहे ना. बरोबर. आपण चालतोय रस्त्याने, त्याच रस्त्यामध्ये खड्डा असणार, आपण पडून मेलो तर कितपत ते. तुला विचारणार होतं की तुझी काय लोकांकडनं अपेक्षा आहे? लोकांकडनं अपेक्षा असं काय ना, मला असं वाटतं की चांगलं काम करतात त्यांना सपोर्ट करा आणि स्वतः पण बोलायला शिका. भूमिका येस तुम्ही पण भूमिका घ्या. कारण लोकांमध्ये डिपेंड राहू नका. कारण आज अशी सिच्युएशन आहे की आपण बोलणं गरजेचं आहे. आपण नाही बोललो तर पूर्ण वाट लागेल. मग आता निवडणुका येत आहेत, मग त्यावर काय एखादं पोस्टर वगैरे? निवडणुकांवरती बनवायचं तर आहे, ते दिसतील तुम्हाला आताच काही फोडणार नाही, येतील, खूप चांगले असतील, मिरच्या लागणारे असतील. नाही, आम्ही नक्कीच त्या मिरच्या लागणाऱ्या पोस्टर्सची वाट बघू. कारण आपण बोलतोच एकदम, तर लोकांना लागतं. म्हणजे बोलतात ना, खरं बोललेलं लोकांना पचत नाही, तो तसा विषय आहे. आणि मला आवडतं, म्हणजे ते काय नाही, म्हणजे ठेवायचं मनात, बोलून टाकायचं, लागलं तर. कुठून डेव्हलप केलं तुझं हे जे स्पष्ट वक्तेपण आहे? तू लिहिलंय पण ना तुझ्या बायो मध्ये. लोक आता बोलतात पण की भाई तू खूप रागिष्ट आहेस, तर ऍक्च्युअली मी तसा नाहीये. मी आहे खूप सॉफ्ट आहे, खूपच गोंड. तर मी आहे तसाच. म्हणजे मला एखादं असं वाटतं की एखादी गोष्ट पटत नसेल ना, ती माझ्या तत्वात बसत नाही, तर मी त्याच्यावरती करतो, म्हणजे भडकतो किंवा रिॲक्ट होतो. तर मग एखादी चांगली असेल त्याचं कौतुक पण करतो, म्हणजे आवडतं की हा बाबा चांगलं करतो. एखादा कोणी चुकत असेल तर मला असं वाटतं की मी त्या गोष्टीचा अनुभव घेतलाय, तर मी त्याला शेअर करून सांगतो बाबा असं करू नको. तर अशा गोष्टी पण आहेत माझ्या, असं काही नाही आहे की. पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या करतो ना, त्या बघता तुम्ही की चांगल्या पण असतात आणि थोड्याशा लोकांना काही पटत पण नाही. पण ठीक आहे, लोक आता घेत आहेत थोडं बऱ्यापैकी. आता म्हणजे अविरत एंटरटेनमेंटचा जास्त जो काही कंटेंट आहे किंवा आम्ही ओळखले जातोय सध्या एकांकिका या माध्यमामुळे, तुझी आणि आमची भेट पण ही एकांकिकेच्याच माध्यमातून झाली. तर थोडंसं एकांकिकेविषयी आणि तुला मग एकांकिकेतनं ह्या कन्सेप्ट वगैरे सुचण्यास काही मदत झाली? म्हणजे याचं कलाकार म्हणून होतोच तेव्हा, तर ते काही वेगळं नव्हतं. सुचायचं पण तेव्हा, लिहायचो पण, तर त्याचा कुठेतरी हा थोडासा फायदा झाला इकडे लिहायला वगैरे. आणि नाटक तर वेगळंच असतं. नाटक जगलोय, कारण उपाशी पोटी आम्ही रिहर्सल करायचो, बिस्किट आणि चहावरती करायचो सगळं काय, आणि ते खूप वेगळंच होतं आणि ते अजून आठवतं. त्याच्यामुळे त्याचा एक फायदा झाला की नाटक काय असतं, तर नाटक तुम्हाला माणूस घडवायला शिकवतं. म्हणजे आपण उठतो, बसतो, सगळं काय आपल्याला तिथे शिकवलं जातं.
माणूस काय असतो, व्यक्तिमत्व काय असतं आपलं, हे तिथे नाटकामध्ये आपल्याला शिकवलं जातं. नाटक बरंच काय शिकवतं आणि ते जे काय मी शिकलो ना, तर त्याचा फायदा मला आता इथे होतोय. म्हणजे आता तसं म्हटलं की तेव्हा मी नाटक करायचो तेव्हा मला 4 लोकं ओळखायचे. त्याच्यानंतर नाटक मी बंद केलं, स्टॉप केलं, त्याच्यानंतर मला कोण ओळखत नव्हतं. मग तो एक वेगळा पाठ आहे की तुम्ही जिथपर्यंत करताय तिथपर्यंत लोकांसमोर आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला कोण ओळखत नाही. तर तो एक वेगळा पाठ राहिला. मग आता मी ह्या फील्डमध्ये आल्यानंतर मला परत लोक ओळखायला, अरे काय हे ते तू तेव्हा करायचंच नाटक, आता नाही. कलाकारांना ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. ऍक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. तसं तर हे रीलवरती पण तुम्ही हे करताय तर तुम्ही कंटिन्युटी करताय म्हणून तुम्हाला ते सांगितलं ना की आता तुम्ही करताय म्हणून तो विषय तेवढा फक्त लोकांच्या लक्षात राहतो, नंतर कोणी लक्षात ठेवणार नाही. मला असं वाटतं माझे जे विषय आहेत ते मी गेल्यानंतर पण तसेच राहतील अमर. म्हणजे सोशल मीडियावरती फोटोज माझे व्हायरल होत राहतील बेसिकली. तर अशा गोष्टी करा की त्या लोकांच्या लक्षात राहतील. आता प्रश्न असा आहे की आपण विचारणार आहोत, या सेगमेंट ठरवलं की जो पण इन्फ्लुएन्सर आहे त्याला त्याचा आवडता इन्फ्लुएन्सर कोण आहे विचारायचं. ठीक आहे, तर तुझा आवडता इन्फ्लुएन्सर कोण? कोणीच नाही कोणीच नाही आहे. एक युट्यूबर आहे मुक्ता नार्वेकर म्हणून, तिचे व्हिडिओज बघतो. ओके. हां, ती खूप चांगलं काम करते. आणि आपला प्रसाद गावडे जो कोकणासाठी काम करतो, पर्सनली मी त्याचं नाव घेतो कारण तो कोकणासाठी खरंच खूप चांगलं काम करतो, म्हणून मी त्याचं एक नाव घेईन. बाकी माझे हे ते रीला बनवणारे अजिबात आवडत नाही मला. हा, मी म्हणजे फ्रेंड्स आहेत माझ्या, असं काही नाही आहेत, पण नाही आवडत. म्हणजे चेतनचं म्हणणं आहे की कंटेंट बरोबर भूमिका मांडली पाहिजे, मनोरंजन पण झालं पाहिजे. पण जर तुमच्याकडे एखादं माध्यम आहे की ज्याच्याने तुम्ही काही हजार लोकांपर्यंत पोहोचताय, तर 10 रील्स पैकी एखादी रील तरी त्यावेळेची जी काही सामाजिक परिस्थिती आहे तिच्यावर भाष्य करणारी असावी. बरोबर? हो, कारण मी जेव्हा बघतो ना तेव्हा मला एखादा विषय आवडला ना, मी त्याला पर्सनली मेसेज करतो की अरे खूप छान होतं, आवडलं तर. नाही आवडलं तर तरी पण सांगतो की बाबा हे नाही पटतं, असं केलं पाहिजे. मग ते असं मला कळतंय सगळ्यातलं म्हणून नाही, पण कुठेतरी वाटतं की अरे थोडं चुकीचं आहे, की ते पण थोडा विचार केला पाहिजे, नेक्स्ट टाइम चूक नको व्हायला. कारण ह्या चुका आम्ही केल्यात, म्हणजे जेव्हा ह्या क्षेत्रात आलो तेव्हा आमच्याकडनं पण काही चुका झाल्यात. तर एक असा विषय होता माझा, तो मी सांगेन, आवडेल मला सांगेन. मला खूप प्रचंड ट्रोल केलेलं त्यावेळेस. म्हणजे जवळजवळ मी 8 दिवस आमचा पेज बंद होता, पोस्ट सर्व्हरचा पेज. पोस्ट आपला फेसबुक आणि इंस्टाग्राम दोन्ही होता. विषय असा होता की कोविडमध्ये बेड मिळत नव्हते, व्हेंटिलेटर आणि सगळं चालून नाही का मिळत नव्हतं. तर त्यावेळेस आम्ही तो पोस्ट व्हेंटिलेटर आणि बेडसाठी आरक्षण नाही मागितलं म्हणून बरं झालं, नाहीतर ओपनवाले असेच घरात मेले असते, असा तो विषय. तेव्हा ते मराठी आरक्षण वगैरे हे सगळं चालू होतं. तर हा विषय इतका भारी होता, म्हणजे जवळजवळ अर्ध्या तासात ती पोस्ट व्हायरल झालेली. आणि मग ते नको त्या लोकांनी डोक्यावरती घेतलं, आपल्यावरती घेतलं आणि प्रचंड ट्रोल केलेलं. तेव्हा असं माहिती पडलं की लोक खरंच चांगली पण भावना आपली चांगली होती, पण लोक असे आहेत. मग तो एक अनुभव वेगळा मिळतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा गोष्टी पण आम्ही, ट्रोलिंग काय असतं तर ते पण अनुभवलं. तर त्याच्यामुळे मी पण ते सांगतो की बाबा असं करू नकोस, असा काही विषय घेतलास की असं ट्रोल करतात, मग असं कर. म्हणजे तू मगाशी म्हटलं की आता चर्चा करतो, 4 लोकांना दाखवतो की याचे काय पडसाद. येस. तर त्या झोन मध्ये आपल्याला जायचं नाही, कॉन्ट्रोवर्सी आपल्याला करायची. धार्मिक आणि काही असतील त्या गोष्टीवरती नाही बोलायला बेटर असेल मला असं वाटतं. आता आम्ही आमच्या मित्रपरिवारामध्ये कळवलं की तू येणार आहेस, तुझ्यासोबत आम्ही बोलणार आहोत. तर त्यांनी हा एक प्रश्न आवर्जून तुला विचारायला सांगितलंय की चेतनला विचारायचं मुलींवर इतकं का प्रेम आहे. म्हणजे एक पोस्टर त्याचा असा आहे की मुलांनी जर मुलींसारख्या अटी ठेवल्या तर अर्ध्या मुलींना बिन लग्नाचं राहावं लागेल. बरोबर, किंवा रंग लावणारी असावी, रंग बदलणारी नसावी. हे असं फार प्रेम आहे मुलींवर तुझं, तर असं काय आहे? बेसिकली काय ना, मुलींबद्दल मला राग नाही आहे, पण काही गोष्टी चुकीच्या आहेत तिकडे मी त्या मुलींना बोलतो, आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या, असं काही नाही आहे. तर कुठेतरी चुकतात, त्या गोष्टी रिलेटेबल असतात म्हणून मी बोलतो. कारण मुलींच्या अपेक्षा खरंच वाढल्यात. म्हणजे 2 BHK पाहिजे, पैसेवाला पाहिजे, गव्हर्नमेंटवाला पाहिजे. तर आपल्या आईबाबांनी कधी हा विचार केला नव्हता ना. बरोबर, त्यांनी जे आहे त्याच्यामध्ये सॅटिस्फाय होऊन संसार केला आतापर्यंत. आता एक व्हायरल झाले पोस्ट की 4 लाख पगार आहे त्या मुलीला, तिची अपेक्षा की 1 करोड रुपये वर्षाला पगार असणारा नवरा पाहिजे. बापरे, मग त्याचा व्हायरल होते सध्या. मग हेच तर चालू आहे ना, मग आम्ही काय करायचं. तर असा विषय येतो. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी मुलींना, म्हणजे तो काही वर्ग आहे, असं नाही की सगळ्याच मुली तशा आहेत. सगळ्या मुलींबद्दल आम्ही म्हणत नाही आहोत, काही 1-2% मुलींबद्दल म्हणतोय, ज्या जसं असं वागतायत त्यांच्यासाठी आम्ही बोलतोय. तुम्ही पण राग मानू नका, इग्नोर करा. तर त्या गोष्टी खऱ्या आहेत. आणि असा एक प्रसंग झालेला पण, म्हणजे मुली किती मूर्ख बनतायत. तर कसं होतं की एक माझी फ्रेंड होती आणि तिने Shaadi.com वरती एक अकाउंट ओपन केलं होतं आणि तिचं ऑलरेडी एक अफेअर चालू होतं.
आणि ती अजून एखाद्या शोधात होती, कारण त्याच्याबरोबर सॅटिस्फाय नव्हती असेल किंवा काय मिळत नव्हतं असं. तर त्या सगळ्या गोष्टी होत्या आणि असं करता करता ते Shaadi.com जो मुलगा भेटला तर त्याने काही स्वप्न दाखवली तिला, आउट ऑफ इंडिया घेऊन जाईल हे ते सगळं. असं करत असताना अचानक मध्ये तिला एक मेसेज किंवा कॉल आला आणि तिकडून समोरच्याने पैसे मागितले 30,000 रुपये. आणि ह्या मॅडमनी सेंड केले ते 30,000 रुपये. ते 30,000 त्याच्या अकाउंटला गेल्यानंतर त्याचं सगळं बंद, जे काय Shaadi.comचं जे काय होतं ते अकाउंट सगळं, इंस्टाग्राम, फेसबुक, ते काय सोशली सगळं, ह्याचा कॉन्टॅक्ट बंद, काहीच नाही, त्याच्याकडे ॲड्रेसच नाही, कारण तो इंडियामध्ये राहतच नव्हता. गेले 30,000 रुपये. म्हणजे अशा प्रकारे मुली फसतात. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं की मुलींनी थोडंसं विचार केला पाहिजे की जो लाईफ पार्टनर असेल, मी म्हणेन की मन जुळली पाहिजे. तुम्ही पैशांचा विचार करू नका, पैसा आज आहे उद्या नसेल. बरोबर. तर मला असं वाटतं की जेव्हा तुमचं बॉन्डिंग जेव्हा जुळतं ना, जेव्हा तुमची मनं जुळतात ना, तेव्हा तुमचा संसार चांगला होतो. आणि एखादा मुलगा असू दे गरीब, जो गरीब असेल ना, तर त्याच्यावर तुम्ही संसार करा ना, त्याला तुम्ही त्याच्या लाईफमध्ये जाऊन काहीतरी चेंजेस घडवा. कारण असं नाही आहे की तो तसाच राहणार आहे, दिवस बदलतात प्रत्येकाचे. तर मला असं वाटतं की तुम्ही त्याच्या आयुष्यात जा, त्याला सपोर्ट करा आणि करा ना, दोघांनी एकमेकांना सपोर्ट करून संसार करा चांगला. कशाला अपेक्षा ठेवताय? कारण जर मुलांनी खरंच अशा अपेक्षा ठेवल्या की मला पण तुझ्याकडनं प्रॉपर्टी पाहिजे किंवा तुझी पण कार असली पाहिजे, तू पण चांगल्या पदावरती कामाला, चांगला पगार असला पाहिजे, तर सगळं अवघड होऊन हां, तर अशाच गोष्टी मुले अर्ध्या राहतील घरात अशाच बिन लागण्याच्या. बरोबर की नाही? म्हणजे चेतन बाबा के लफ्जो को हम अगर साथ में जोडे तो एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. तर या नोटवर शेवटचा प्रश्न तुला विचारतो, कसं वाटलं तुला आमच्या या नवीन सेगमेंटमध्ये येऊन? धमाल, मजा आली. म्हणजे मी सुरुवातीला आलो तेव्हा मी थोडासा कन्फ्यूज होतो आणि मला खूप भीती वाटलेली, कारण इंटरव्ह्यू खूप टायमानंतर देत होतो. तर पण तुम्हा सगळ्यांना भेटल्यानंतर भाई धमाल आली, मजा आली. म्हणजे परत बोलवा, मला आवडेल. आम्हाला पण खूप मजा आणि आली. सोबत काय असेल तर नक्की सांगा, आपण कोलॅबोरेशन पण करू. जरूर जरूर जरूर. तर करू आपण. हो तो बनताय. येस. आणि खरंच खूप चांगलं करताय आणि असंच करत राहा. माझ्याकडनं पण तुम्हाला तुमच्या चॅनलला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आणि अजून मोठे व्हा. आता एक शास्त्र बाकी राहिलं आपलं फक्त. आमच्या चॅनलचं नाव आहे अविरत एंटरटेनमेंट. पुढचं पण सांगू काय बोलायचं ते? नाही काय नको तूच बोल. तूच नाही, तू बोल की. नाही तूच. चॅनेलला लाईक वगैरे. अच्छा, ओके. हा, यांच्या चॅनलला सपोर्ट करा, खूप चांगला सबस्क्राईब करा आणि यांचे व्हिडिओज बघा, चांगले असतात. इंटरव्ह्यू खूप चांगल्या लोकांना घेऊन ते लोक प्रमोट करतात. तर मला असं वाटतं की अशा लोकांना आपण सपोर्ट केला पाहिजे. तर सो प्लीज सपोर्ट. बघा, मी म्हणत नाहीये, पोस्टर बॉय चेतन आपल्याला सांगतोय की अविरत एंटरटेनमेंटला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. आणि आजच्या या सेगमेंटमधला हा जो आपण संवाद साधलेला आहे तो तुर्तास इथेच थांबवतोय. आपण पाहत होतात अविरत एंटरटेनमेंट, नवीन सेगमेंट आई शपथ इन्फ्लुएन्सर. थँक्यू.